नमस्कार. विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण तयार केलेले आहे रवा आणि कस्टर्ड पावडर वापरून आपे पॅनमध्ये मिनी केक. हे बघा, खूप छान आपले मिनी केक तयार झालेले आहे. दिसायलाही खूप छान दिसतात आणि चवीलाही अगदी बाजारात मिळतात त्याचप्रमाणे हे मिनी केक लागतात. एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. हे मिनी केक करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी रवा घेतला आहे. तुम्ही रव्याऐवजी मैदा किंवा गव्हाचे पिठे घेऊ शकता. अर्धी वाटी साखर, बेकिंग पावडर, कस्टर्ड पावडर आपल्याला बाजारामध्ये इझिली अवेलेबल मिळते. 100 ग्रॅम कस्टर्ड पावडर ही मी 50 रुपयाला आणले. ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आणलेली आहे. बेकिंग सोडा, विलायची, काजू, चेरी, तूप, दूध घेतले मी क्रीम सकट. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा आपल्याला छान बारीक करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले जे पॅनकेक आहे ते छान होतील. त्यामुळे रवा आपण छान बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमधून. आता यामध्ये आपण अर्धी वाटी साखर टाकणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणेही करू शकता. आता आपण यामध्ये विलायची टाकणार आहोत. विलायचीऐवजी तुम्ही व्हॅनिला इसेन्ससुद्धा टाकू शकता. आता आपण यामध्ये कस्टर्ड पावडर टाकणार आहोत अर्धी वाटी. कस्टर्ड पावडरमुळे हे केक खूप छान होतात, चवीला पण खूप छान लागतात. आता मी 2 चमचे तेल टाकणार आहे. तुम्ही तेलाऐवजी बटरही वापरू शकता. फक्त बटर आपल्याला छान मेल्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये दूध टाकणार आहोत. दूध हे मी साई सकट घेतलेलं आहे. त्याच्यामुळे केक आपले खूप छान बनतात आणि चवीला पण अप्रतिम लागतात. आता आपल्याला थोडं प्रमाणात दूध टाकून हे छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, आप्पे किंवा इडलीसारखी आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता आपण हे रेस्ट करण्यासाठी ठेवूया, जेणेकरून रवा छान फुलेल. आता आपल्याला आप्पे पॅनमध्ये सर्व साईडने छान तूप लावून घ्यायचं आहे. हे बघा, सर्व आप्पे पॅनला मी चमचेच्या साहाय्याने तूप लावून घेत आहे. तुपाऐवजी तुम्ही तेल किंवा बटरही घेऊ शकता. आता 10 मिनिटे झालेले आहे. आपलं बॅटर छान तयार झालेलं आहे. आता आपण यामध्ये बारीक केलेले काजू टाकूया. तुम्ही काजूऐवजी इतरही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. त्यानंतर आपण चेरी टाकणार आहोत. चेरीमुळे मिनी केक खायला खूप छान लागतात. त्यानंतर आपण यामध्ये बेकिंग पावडर टाकणार आहोत. हे बघा, बेकिंग पावडर मी 1/4 चमचा घेतलेला आहे. त्यानंतर चुटकीभर, एकदम चिमूटभर आपल्याला खाता सोडा यामध्ये घ्यायचा आहे. बेकिंग पावडर जास्त झाले तरी चालते, पण खाता सोडा आपल्याला खूप कमी प्रमाणात यामध्ये वापरायचा आहे. हे बघा, आता हे बॅटर छान एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण गॅसवरती आप्पे पॅन ठेवला होता, तो छान आता गरम झालेला आहे. हे जे मिनी केक आहे हे आपल्याला एकदम स्लो फ्लेमवरती होऊ द्यायचे आहे, जेणेकरून ते बाहेरूनही होतील आणि आतूनही छान फुलतील. हे बघा, तूप छान आपले मेल्ट झालेले आहे. आता 2-2 चमचे आपल्याला बॅटर प्रत्येक पॅनमध्ये टाकायचं आहे. हे बघा, आप्पे पॅनमध्ये आपल्याला सर्व बॅटर हे 2-2 चमचे टाकायचं आहे. हे जे मिनी केक आहे ना, हे खायला खूप छान लागतात, मुलांना खूप आवडतात. बाहेरील मिनी केक दिल्यापेक्षा तुम्ही घरच्या घरीच हेल्दी रव्यापासून हे मिनी केक तयार करून मुलांना देऊ शकतात. झटपट होणारी रेसिपी आहे, जास्त वेळही लागत नाही आणि याला कोणत्याही प्रकारचं ओव्हनची वगैरे गरज लागत नाही. आप्पे पॅनमध्येच हे आपले मिनी केक छान तयार होतात. हे बघा, सर्व बॅटरमध्ये आता आपण आप्पे पॅनमध्ये आपण बॅटर टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला सर्व केकवरती चेरी टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपले जे मिनी केक आहे दिसायला खूप छान दिसतील. आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि 2 मिनिटापर्यंत हे केक
छान होऊ देऊया। हे बघा, एका साईडने हे आपले केक छान फुललेले आहे, छान कलरही याला आलेला आहे। आता हे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने छान पलटून घ्यायचे आहे। हे इझिली टर्न होतात चमच्याच्या साहाय्याने। हे बघा, कलरही खूप सुंदर आलेला आहे केकला, दिसायलाही अगदी जसे बाजारात मिळतात तसेच हे मिनी केक दिसत आहे। हे बघा, सर्व आता आपण चमच्याच्या साहाय्याने टर्न करून घेणार आहोत आणि थोडं थोडं तूप टाकून आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा हे मिनी केक छान होऊ द्यायचे आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी विशाल दीप किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा, सर्व आपले मिनी केक तयार झालेले आहे। कलरही खूप छान आलेला आहे आणि चवीलाही खूप अप्रतिम लागतात। एक वेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा।